हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी हिमानी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. हा व्लॉग आहे मार्गशीर्षच्या तिसऱ्या गुरुवारचा. थोडा लेट झाला टाकायला, बट ठीक आहे. सकाळी पहिले उठून मी माझा आवरून घेतला, आंघोळ वगैरे करून घेतली आणि मग चिकूला उठवलं कारण की त्याची पण स्कूल होती. मग त्याला पण ब्रश वगैरे करून घेतलं एकीकडे आणि पाणी ठेवलं तापवायला त्याला आंघोळीसाठी. आणि इथे त्याची मस्ती बघा कशी चालू आहे. मग त्याला आंघोळ वगैरे घातली, त्याला युनिफॉर्म वगैरे घालून त्याला रेडी केलं, त्याला ब्रेकफास्ट वगैरे भरवून घेतलं, त्याची बॅग वगैरे भरून मी त्याला स्कूलमध्ये मीच गेलेली सोडायला. मग त्याला सोडून आल्यावरती मी पहिले पूजा मांडून घेतली कारण की आज मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार होता, म्हणून पहिले पूजा वगैरे मांडून घेतली, आरती वगैरे करून घेतली आणि मग बाकीची सगळी कामं आवरून घेतली. तोपर्यंत चिकूचा सुटायचा वेळ झाला. मग त्यांना स्कूलमध्ये मी घ्यायला गेली. मग आज माझा उपवास होता म्हणून माझ्या सासूने साबुदाण्याची खिचडी पाठवलेली. मग मी तीच खाऊन घेतली आणि त्यालाही भरून घेतलं आणि थोडा वेळ आराम करून घेतला. मग उठून नैवेद्याची तयारी करायची होती म्हणून एकीकडे कुकर लावून घेतला आणि दूध तापवायला ठेवलं. ते होस्तोवर मी भाजी वगैरे साफ करून घेतली, तिला पण वॉश वगैरे करून घेतली आणि मग सगळं भाजीला लागणारं सगळं चॉप वगैरे करून घेतलं, कांदा टोमॅटो वगैरे सगळं काही. आणि मग पहिले पापड वगैरे तळून घेतले. ते सगळं झाल्यानंतर पहिले भाजीला फोडणी दिली. सुकी बनवणार होती म्हणून मग तिला मी वाफेवरती शिजवलं कारण की मला रस नाही पाहिजे होता, म्हणून वाफेवरती शिजवायचं होतं म्हणून पाणी नाही टाकलं मी त्याच्यात. त्याच्यानंतर मग मी साईड बाय साईड पीठ वगैरे मळून घेतलं भाजी होस्तोवर आणि मग चपाती करून घेतली. चपाती वगैरे झाली आणि मग आज गोडमध्ये मी बनवलेला सेवईचा शिरा, त्याचा मी शूट करायचं राहून गेलं म्हणून तुम्हाला मी असंच दाखवून घेते. आणि मग डाळीला वगैरे फोडणी दिली, भात वगैरे लावून घेतला एकीकडे आणि मग नैवेद्याची डिश वगैरे रेडी करून घेतली. गाईसाठी पण आणि देवीसाठी पण नैवेद्य दाखवायचं होतं म्हणून मग ते सगळं दाखवून दिलं. गाईला पण नैवेद्य मी देऊन आली. मग आम्ही उपवास सोडून घेतला आणि मग चिकूचा मी अभ्यास घेतला. त्याच्यानंतर मग सगळं आवरून वगैरे घेतलं आणि इथे बघा त्याची कशी मस्ती चालू आहे डोक्यावरती डायपर घालून. असा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.